मस्त झणझणीत मिरचीचा खरडा बघितलं तर तोंडाला अगदी पाणी सुटतं, एवढा भारी लागतो ना चवीला। आणि आम्ही शेतकरी कुटुंबाचं असल्यामुळे नुसता खरडा आणि भाकरी म्हटलं ना तरी आमचं पूर्ण जेवण होतं। रोज दिला तरी अजिबात कंटाळा येत नाही बरं का, एवढा भारी लागतो ना चवीला। तर नमस्कार मंडळी, सोनालीज किचन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तरी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर मंडळी, झणझणीत असा हिरव्या मिरचीचा खरडा खायचा असेल ना तर तुम्हाला मिरच्या सुद्धा अगदी तशाच झणझणीत निवडाव्या लागतील। तर त्यासाठी इथे पाव किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या कमी तिखट आणि जास्त तिखट अशा समप्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत, म्हणजे पोपटी आणि हिरव्या, की जेणेकरून आपला खरडा आहे तो छान लागेल चवीला। त्या स्वच्छ आपल्याला अगोदर धुवून घ्यायच्या। त्यानंतर त्यासाठी आपण 3 कांड्या लसूण छान असं निवडून घेतलेला आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा जिरे वापरलेलं आहे, 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे इथं, आणि आपल्याला त्यानंतर अर्धा ग्लास पाणी लागेल। तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता आपला हा जो खरडा आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणार आहे, साहित्य फार असं वापरलेलं नाही आहे। कढई तापायला ठेवायची आहे, त्यानंतर कढईमध्ये एक अर्धा चमचा तेल घालायचे। त्यानंतर ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आपण यामध्ये घालायच्यात आणि छान अशा आपल्याला या परतून घ्यायच्यात, किंवा तुम्ही तेल नंतर वापरलं तरीसुद्धा चालेल। तेलाचं प्रमाण हे कमी ठेवायचं आहे, त्याचं कारण असं की तेल जास्त जर तुम्ही घातलंत ना तर त्या मिरच्या फुटू शकतात, आणि त्यामुळे आपल्याला इथे तेल हे कमीच घालायचं आहे। आणि हे पहा, छान असं आपल्याला या पद्धतीने सतत हलवत परतून घ्यायचं आहे। आणि तोपर्यंत आपण गप्पा मारूयात। तर तुम्हाला एक प्रश्न विचारते, ते म्हणजे हा जो खरडा आहे ना हा तुम्ही कधी करता, हे मला नक्कीच तुम्ही कमेंट करून उत्तर द्या। आणि आमचं जर विचाराल ना तर हा खरडा आम्ही दिवसाआड म्हटलं तरी बनवतो का। त्याचं कारण असं म्हणजे आम्ही शेतकरी कुटुंबाचे असल्यामुळे काय आहे, हा जो खरडा आहे हा आमच्याकडे खूप आवडीने खाल्ला जातो। कारण पहिल्यापासून म्हणजे भाजीमध्ये हा खरडा आणि भाकरी एवढंच। आणि त्यांना जर म्हणजे माझ्या घरच्यांना जर मी विचारलं ना की काय बनवायचं स्पेशल की जेणेकरून तुम्हाला जेवण जास्त जाईल, तर त्यांचं उत्तर एकच की खरडा आणि भाकरी। कारण जुने लोक असतात ना की ते बाहेरचं, आता हल्लीची पिढी म्हणजे बाहेरचं खाणं जास्त चाललंय, पण त्यांना बाहेरचं काही आवडत नाही, हेच खरडा आणि भाकरी म्हणजे स्पेशल आहे त्यांच्यासाठी। त्यानंतर यामध्ये लसूण, जिरं आणि मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला 1-2 मिनटं तरी याला छान असा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचे। सतत आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। तर तुम्ही इथे पाहू शकता हे आपलं छान असं परतलं गेलेलं आहे। आता अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे। पाणी का घातलं आहे की आपल्या ज्या मिरच्या आहेत ना ह्या छान मऊ शिजायला मदत होते, आणि त्यामुळे आणि मऊ शिजल्या की आपला जो खरडा आहे ना हे आपण खरडतो एक प्रकारे ग्लास किंवा तांब्याने, तर ते पटपट असं खरडलं जातं आणि बारीकही होतं। त्यामुळे इथे पाणी घातलं आहे। त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्याला 1-2 मिनटं तरी वाफ देऊन घ्यायचे। सतत आपल्याला कंटिन्यू झाकण ठेवूनच करायचं नाही आहे, 1-2 मिनटाने सतत हलवत राहायचे। कारण काय होतं, मिरच्या काही अशा वरतीच राहतात ना, मग त्या अशा आतपर्यंत शिजत नाही। अशा 2-2 मिनटाला असं कसं पटपट आपण हलवत राहिलं ना की मिरच्या सगळ्या बाजूने छान अशा शिजल्या जातात आणि छान मऊ होतात। आणि हे पहा, पुन्हा एकदा मी झाकण ठेवलं आहे आणि सतत असं काय करायचं आहे, असं हलवत राहायचं 1-2 मिनटाने। तर तुम्ही पाहू शकता पाणीसुद्धा छान असं आटलेलं आहे आणि आपल्या मिरच्यासुद्धा छान मऊ शिजलेल्या आहेत। आता थोडंसं थंड झालं ना की आपल्याला ग्लासने, मी इथे करते, तुम्ही वाटी किंवा तुमच्याकडे तांब्या असेल तरी तुम्ही करू शकता। या मिरच्या अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायच्यात। थोड्याशा आपल्या हा जो खरडा आहे ना हा थोडासा ओबडधोबडच असतो, जास्त काही बारीक नसतो। ओबडधोबड खायची मजा वेगळीच आहे। त्यानंतर तेल घालायचे आणि पुन्हा एकदा 1-2 मिनटं आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे। त्याचं कारण असं, हे जे पाण्याचं प्रमाण आहे ना ते पूर्णपणे आपल्याला घालवायचं आहे आणि हे अशा पद्धतीने सतत तेल काही थोडंच वापरलं आहे मगाशी, तेवढंच त्याच्यातच आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि हा खरडा 8 ते 10 दिवस आरामात फ्रीजमध्ये टिकतो। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा। आणि आपल्या बाकीच्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे, तीसुद्धा चेक करा। आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।